नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अपडेट, एक महत्त्वाची अपडेट, एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। नक्की ही बातमी काय असणारी, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवायचे आहे, कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाच्या योजना असतील, व्हिडिओ असतील, एज्युकेशन व्हिडिओ असतील, खूप महत्त्वाचे व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतात आणि त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येते व तुम्ही तो व्हिडिओ लवकर पाहता। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, भाऊबीजेच्या निमित्ताने ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का? पहा, खूप महत्त्वाचे अपडेट आहे। भाऊबीजेच्या निमित्ताने ऑक्टोबरचा हप्ता मिळणार का? भाऊबीज भेटणार का? तर एक महत्त्वाचे अपडेट आहे। राज्यातील महिलांसाठी सुखद बातमी येण्याची शक्यता आहे, आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे एक व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील समजू द्या काय आहे आनंदाची बातमी। माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच 1,500 रुपयाचा हप्ता भाऊबीजेच्या निमित्ताने महिलांच्या खात्यात जमा होणार का, असा मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण झालेला आहे। लाडक्या बहिणींना देखील अपेक्षा लागून राहिली आहे की भाऊबीजेच्या दिवशी ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार की नाही, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत। तर चला, आपण त्या प्रश्नांची उत्तर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत की भाऊबीजेचा हप्ता, आता भाऊबीजेच म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता भाऊबीजेच्या दिवशी येणार का, खात्यात जमा होणार का, याबाबत लाडक्या बहिणींची उत्सुकता आता मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दिवाळीचा सण जवळ आल्याने अनेक लाभार्थी महिला यावर्षी भाऊबीजेच्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये ओवाळणी म्हणून पैसे जमा होण्याची दाट अपेक्षा, दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। मात्र राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही महत्त्वाची अधिकृत जी घोषणा आहे ती झालेली नाही आहे। हे फक्त प्रश्न निर्माण झाले आहेत की भाऊबीजेच्या निमित्ताने ऑक्टोबरचा जो 1,500 रुपयाचा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना मिळणार, असे अनेक जे आहेत ते लाडक्या बहिणींना किंवा इतर जे आहेत त्यांना प्रश्न पडलेले आहेत, परंतु अधिकृत अजून कोणतीही घोषणा आली नाही। जर अधिकृत घोषणा आली तर मी तुम्हाला नक्की याबद्दल देखील लवकरात लवकर व्हिडिओ बनवेल आणि अपलोड करेल। अशाच व्हिडिओसाठी, अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा। पहा पुढे, गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजे हप्ते आता विलंब मिळत आहे, म्हणजे उशिरा येत आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये आता नाराजी व्यक्त झालेली देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र सरकारने सणासुदीच्या काळात हप्ते जमा करून महिलांचा जो आहे दिलासा द्यायला पाहिजे आणि गेल्या वर्षी काही दिवाळी आणि दसऱ्याच्या निमित्ताने अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते। त्यामुळे यंदाही भाऊबीज भेटणार का, यंदाही भाऊबीजेच्या दिवशी ऑक्टोबरचा पैसे येणार का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेले आहेत। सप्टेंबरचा हप्ता जमा, ऑक्टोबरची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। पहा, ज्या महिलांना आपली EKYC प्रक्रिया जे आहे ती केलेली नाही, पूर्ण केली नाही, त्याने लवकरात लवकर EKYC पूर्ण करून घ्या। त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती बनवला आहे, कशी EKYC करायची। त्याच्या खात्यात आता सप्टेंबरचा महिन्याचा यशस्वीपणे जे आहेत 1,500 रुपये ते जमा होणार आहे। त्यानंतर आता सर्वांचे लक्ष ऑक्टोबरच्या हप्त्याकडे लागलेले आहेत। अनेक महिला सोशल मीडियावरती याबाबतवर प्रश्न विचारत आहेत। तुमचे देखील काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला कॉमेंटद्वारे सांगा की आम्ही त्या प्रश्नाचे नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू। तर पहा, लाडकीच्या खात्यामध्ये भाऊबीजेची ओवाळणी जी आहे ती येणार का, असे अनेक प्रश्न आहेत, परंतु याबाबत जे आहे ते अधिकृत घोषणा जी आहे ते अजून आलेली नाही आहे। सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार तांत्रिक तपासण्या आणि अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेत असल्याने अधिकृत घोषणा लवकरच आता येण्याची दाट शक्यता आहे। जर ती घोषणा भाऊबीजेपूर्वी आली तर महिलांना दिवाळीच्या आनंदात आणखी एक आनंदाची बातमी आता मिळणार आहे। EKYC अनिवार्य आहे, अट आहे, लवकरात लवकर EKYC पूर्ण करा। लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेण्यासाठी EKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे। राज्य सरकारने याबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय देखील घेतलेला
आहे. पूरग्रस्त भागातील महिलांसाठी ई-के-वाय-सी करण्याची मुदत ही 15 दिवसांनी वाढवलेली आहे. तर महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आणि प्रक्रिया पूर्ण संधी दिली जाणार आहे. यामुळे अनेक महिलांना आता योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे. कोणी अवंचित राहणार नाही. खूप महत्त्वाचे अपडेट आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांनी ई-के-वाय-सी पूर्ण केलेले आहे. दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-के-वाय-सी पूर्ण होत असून तांत्रिक अडचणीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले आहे. त्यामुळे लाभार्थींची संख्या आता वाढायला सुरुवातच झालेली आहे. पहा, तुम्ही जरी के-वाय-सी केलं नसेल लवकरात लवकर के-वाय-सी करून घ्या, जेणेकरून तुमचा पुढचा हप्ता 1500 रुपयाचा हप्ता लवकर येईल. याबद्दल काही अडचण असेल, काही प्रश्न असेल कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, वंदे मातरम.